नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महात्मा फुले कृषी विकास केंद्रामध्ये निघालेली मोठी भरती। तर मित्रांनो, महात्मा फुले कृषी विकास केंद्र मार्फत तब्बल 30,400 जागासाठी मेगा भरती जाहीर झाली आहे। मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या भागामध्ये ही भरती होणार आहे। मराठवाड्यामध्ये 9,400 जागासाठी ही भरती आहे। विदर्भ विभागामध्ये 15,100 या पदासाठी ही भरती आहे आणि खानदेशमध्ये 5,800 अशा या पदासाठी ही भरती आहे। तर मित्रांनो, कृषी विकास केंद्रामार्फत ही भरती होत आहे। भरपूर अशी जाहीर भरती आलेली आहे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच जर पात्र असाल, 10वी-12वी तुमची झालेली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो, पूर्ण पत्ता मी देणारच आहे, पूर्ण माहितीही देणार आहे। नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर बघूया किती जागा आहेत। मराठवाडा 9,400, विदर्भामध्ये 15,100, खानदेशमध्ये 5,800। पात्रता तुमची 10वी किंवा 12वी पास असणं महत्त्वाचं आहे। कृषी डिप्लोमा असेल तर नक्कीच प्राधान्य मिळेल। तुमची वयोमर्यादा असणार आहे 38 ते 35 वर्ष। तुम्हाला फी असणार आहे 250 रुपये। 1 एप्रिलपासून तर 15 एप्रिलपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात। आपापल्या जिल्ह्यामध्येही करू शकतात। अर्ज करण्याची वेबसाईट आहे www.mpkvk.com। अधिक माहितीसाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, महात्मा फुले कृषी विकास केंद्र अंतर्गत ही भरती आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता 30,400 जागा आहेत। तर यामध्ये नक्कीच आपली मेगा भरती असल्या कारणाने नंबर लागून जाऊ शकतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, ही भरती महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये होणार आहे। म्हणजेच मराठवाडा, विदर्भ, खानदेश या 3 विभागामध्ये ही भरती केली जाणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता, प्रत्येक गावामध्ये एक कृषी मित्र नियुक्त केला जाणार आहे। त्याचप्रमाणे उमेदवार 10वी-12वी असणं महत्त्वाचं आहे। तुमची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत असणं पण महत्त्वाचं आहे। या भरतीमध्ये मानधन तुम्हाला 20,000 रुपये मिळणार आहे आणि तुमची परीक्षा शुल्क 250 रुपये आहे। अर्ज सुरू झालेला आहे। 1 तारखेपासून नक्कीच अर्ज करा आणि अधिकृत वेबसाईटला भेट द्या। वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे। वेबसाईटवर जा, पूर्ण माहिती घ्या, आपले डॉक्युमेंट्सला अपलोड करा, शेवटी सबमिट करा आणि नक्कीच फॉर्म भरा। ऑनलाईन परीक्षा शैक्षणिक गुणांनुसार आधारित निवड होणार आहे। फॉर्म भरताना माहिती